चला दोन्ही टीमचे 12th मॅन पाठवा. मनोज विचारे आपणास विनंती, एक राखीव खेळाडू आणि उमेश. उमेश आलाय, धन्यवाद. तर या चला 12th मॅन या ना भाऊ, लगेच या. आकाश जांगीड, आकाश जांगीड आणि नागेश वाडेकर हे दोन आघाडीवीर आलेले आहेत. पहिला षटक घेऊन येतोय गंगाधर इंगवले. आपण बघत आहात प्रयास एज्युकेशन फाउंडेशन तर्फे देवाभाऊ चषक. पहिला चेंडू काय जबरदस्त वळवलाय गंगाधर इंगवले. सुमित ढेकळे याचा एक आवडता असा गोलंदाज. सुमित जेव्हा संघ बांधणी करत असतो तेव्हा टुर्नामेंटच्या एक आठवडा अगोदरपासून त्याचं होमवर्क सुरू होते आणि गंगाधर इंगवलेने कधी त्याला निराश केलं नाही आहे. आपण बघत आहात देवाभाऊ चषक आणि सह्याद्री प्रीमियर लीग नववं पर्व. संस्थापक अध्यक्ष श्री किरणजी देसाई. यष्ट्यांचा जवळ येऊन मारा, मात्र बैठक शॉट आणि टिंब चेंडू. तर या सामन्याचे पंच आहेत नीरज रनौत, जे बॉलर एंडला उभे आहेत, आणि प्रदीप शिंदे स्ट्रायकर एंडला. तिसरे आणि चौथे पंच आहेत नासिर शेख आणि भावेश नायर. जांगिड यांचा जमिनीलगत मारलेला हा फटका, ग्राउंड स्ट्रोक आणि एक धाव. सुरुवात होते आता. बिनबाद एक. आम्ही आभारी आहोत श्री अमितजी चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य, विशेष सहकार्य मनोज चव्हाण साहेब, किंग मेकर, मेंटॉर. विशेष आभार विराट स्पोर्ट्स, बबलू कनौजी आणि अतुलजी भोईटे. यावेळेला अप्पर कट आणि हा खणखणीत चौकार. प्रयास एक NGO आहे आणि प्रयासतर्फे आतापर्यंत शैक्षणिक साहित्य म्हणून लॅपटॉप. यावेळेला पुलचा फटका मात्र मिसटाईम झाला आणि पहिला गडी बाद होईल. सोपा झेल. $15 लाखापेक्षाही जास्त रकमेचे लॅपटॉप आणि शैक्षणिक साहित्याचं वाटप आहे. आणि मित्रांनो, प्रयास, प्रयास इंग्रजीमध्ये एफर्ट, हिंदीमध्ये कोशिश. आणि मी किरण देसाई आणि त्यांच्या टीमला खूप खूप अभिनंदन देऊ इच्छितो. जो तुम्ही विडा उचललाय, आज घरोघरी नोकरी मिळणार त्यासाठी प्रयास प्रयास करणार, ही महत्त्वाची बाब आहे. आतापर्यंत 150 पेक्षाही जास्त लोकांना नौकरी भेटली है किरण देसाई यांच्या मार्फत. किरण भाई, आप तो एक उम्मीद की किरण है. जब तक आप है नौकरी है. ठंडा मतलब कोका कोला और नौकरी मतलब किरण देसाई. एकदम क्लियर है. तो बहुत बहुत धन्यवाद आपके प्रयास फाउंडेशन को. एक्स्ट्रा बाउंस हँडल करू शकले नव्हते आणि राहुल जोगड यांनी टिपलेला झेल. नवीन फलंदाज आहे अभिषेक आंगणे. बांद्रे येथील संजीवनी क्रिकेट अकॅडमीला प्रशिक्षक म्हणून केली कित्येक वर्ष त्याने काम केलं आणि एक काळ होता मुंबईच्या संघामध्ये 6 ते 7 खेळाडू संजीवनी क्रिकेट अकॅडमी बँड्राचे असायचे. असा हा वांद्रेचा एक मोठा खेळाडू. यावेळेला मिस टाइम आणि दुसरा गडी बाद होतोय. सुंदर झेल. परत एकदा एक्स्ट्रा बाउन्स आणि अभिषेक आंगणे 0 वर बाद.
वर गंगाधर इंगवले, काय जबरदस्त फलंदाजांची भंबेरी उडवणारी गोलंदाजी सिमेंट कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर. सुमितला माहीत आहे माझा संघाचा सर्वात भरवसेमंद गोलंदाज म्हणजे गंगाधर इंगवले. पावसाळ्यामध्ये गंगाधर, टेनिसमध्ये गंगाधर. तर मित्रांनो, प्रयास यांच्या मार्फत अगदी सायबर सिक्युरिटी म्हणा किंवा शैक्षणिक साहित्य असो, लॅपटॉप वाटप असो, भरपूर प्रोजेक्ट्स आम्ही, माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत. शिवम ऑटो झोन यांचासुद्धा विशेष आभार. 7070 यूट्यूब चॅनल यांचा विशेष आभार. नवीन फलंदाज भावेश शेलार, लिटल वंडर्स अकॅडमीचा हा कोच आहे. घाटकोपर भटवाडीला त्याचा कोचिंग असते. क्रिकेटवर मार्मिक रील्स तो बनवतो आणि गेली कित्येक वर्ष डॉक्टर खाडे उमेश 11साठी तो खेळत आला आहे. मागील महिन्यामध्ये त्याने एक अर्धशतक झळकावलंय. याच मैदानावर 15 चेंडूमध्ये 50. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सुद्धा आहे. एक ओवर का खेल समाप्त होता हुआ, एक ओवर के बाद स्कोर है 8. 2 विकेट के नुकसान पर गंगाधर इंगवले हैट्रिक पर है. 5 फॉर द लॉस ऑफ 2. इमरोज खान, हाल ही में 2 टूर्नामेंट ऐसे रहे सूरत में और PSPL जिसमें बेस्ट बॉलर कम प्लेयर ऑफ द टूर्नामेंट, और ये एक ऐसा वाहिद बॉलर है जो प्लेयर ऑफ द टूर्नामेंट जीत सकता है. ऐसे बॉलर ये उसने एक बार नहीं कई बार किया. 8 मोटर बाइक ये भी जीत चुके हैं अपने करियर में. पहली बॉल बहुत बढ़िया स्वीप शॉट. आकाश जांगिड भी लेदर बॉल, टेनिस बॉल बहुत अच्छा खेल लेते हैं, और इस बार बॉल ने जैसे ही टप्पा खाया, चैनल के बाहर बॉल का टप्पा था, और स्वीप करते हुए पीछे 1 रन लिया. स्कोर आगे बढ़ता हुआ 2 विकेट के नुकसान पर 6 रन. अब बैटिंग के लाते हुए भावेश शेलार. 2 शेलार इस वक्त छाए हुए हैं, भावेश और विवेक शेलार. 6 for 2. शिवान स्पोर्ट्स टॉस जीतकर पहले बॉलिंग करते हुए पहले बैटिंग करी है डॉक्टर खाड़े उमेश 11. प्रतियोगिता का पहला इनाम 3 लाख रुपए, दूसरा इनाम 2 लाख रुपए. सारे ट्रॉफीज आप हमारे मंच पर देख सकते हैं. बिग शो इन चारकोप सह्याद्री नगर. इस बार बहुत बढ़िया लेग कटर, ऑफ कटर बहुत असरकारक तरीके से खेलते हैं महागिरी एक्सप्रेस. महागिरी कोलीवाड़ा धन्य है जहाँ पर इमरोज रहते हैं. पूरे भारत में आज महागिरी कोलीवाड़ा को जो नाम मिला उसके पीछे उनकी बहुत बड़ी मेहनत है, हिम्मत है. विकेट कीपर फरदीन गाजी. धीमी गेंद और इस बार फंसा दिया, लेकिन कैच कौन करेगा. पहले हाफ में वहां पर प्रथमेश और इमरोज के लिए पीछे आना मुश्किल था. प्रथमेश आगे आ रहे थे लेकिन रुक क्यों गए. आई थिंक सुमित डजंट लाइक दिस. और स्कोर 8 for 2. बॉलर बहुत मेहनत करके एक मौका बनाता है और फील्डर का काम है उसका साथ देना. आईटी इंडस्ट्री में जो प्रोक्योरमेंट है वो अच्छा वेंडर लाते हैं, लेकिन सर्विस तो देनी पड़ेगी भाई. बस वही बात होती है. इस बार स्ट्रोक बढ़िया है, स्लॉक स्वीप, और यहां पर पैर से रोकने में नाकामयाब, और ये शानदार चौका. जो
दो गेंद अभी बाकी है। इमरोज खान बातचीत करते हुए। वेलकम दीपक सिंह। 12 for 2। एक ड्रॉप कैच कितना महंगा पड़ सकता है, हमने देखा। स्टैंड एंड डिलीवर, दैट्स अ जाइगेंटिक 6। कैमरामैन सर्वेश, लवेश, सभी का बहुत बहुत आभार। इट्स अ 6 थैंक्स टू डीजे युवराज, जुचंद्र नायगांव। भावेश शेलार को आप ड्रॉप करो। शेलार भी फिर कहाँ रुकता है। शेलार कह रहा है मेरा एक ही उसूल है, प्यार प्यार प्यार, या तो फिर मार मार और लंबा लंबा मार। अब ये स्कोर आगे बढ़ता हुआ 18 पे 2। एक समय था 6 पे 2 विकेट गिर गए थे, वहां से निकाल रहा है भावेश शेलार। राउंड द विकेट आते हुए एक्सटेंशन ऑफ आर्म्स एंड व्हाट अ शॉट। एक्स्ट्रा कवर के ऊपर से एक्स्ट्रा ऑर्डिनरी 6। ट्वेंटी 4 for 2। 18 रन पे खेल रहे और सारे रन वहां पर अगर हम देखें जिस तरह बैटिंग की है आज भावेश शेलार। 3 भावेश बहुत फेमस है, भावेश पवार, भावेश नाईक और भावेश शेलार। तर परत एकदा आता नवीन षटकाला सुरुवात होते। आपण बघत आहात मित्रांनो, प्रयास एज्युकेशन फाउंडेशन तर्फे प्रस्तुत देवभाऊ चषक आणि सह्याद्री प्रीमियर लीग पर्व 9। इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग सोबत संलग्न झालेली ही स्पर्धा लाखो रुपयाचा बक्षिसांचा वर्षाव, बक्षिसांची घसघशीत रक्कम आणि मंचावर उपस्थित सर्व पाहुणे यांचा उपस्थितीत हा दुसरा सामना। हॅट्रिक बॉल गंगाधर इंगवलेचा आणि गॅप मध्ये पुल केलाय इन दी आर्क, आउट ऑफ द पार्क, 4 धावा। अठ्ठावीस धावा 2 गडी बाद। आता सूर गवसलाय आकाश जांगेड यांना सुद्धा। डावी उजवी जोडी आणि यावेळेला दाबून एक धाव घेतली आहे। धाव फलक हलतं ठेवायचं आणि त्याचप्रमाणे आपली विकेट शाबूत ठेवून जर स्वैर मारा झाला तर त्यावर चौकार षटकार मारणे हे दोन्ही फलंदाजांना जमते आणि बरं काय जमते। भावेश शेलारला शून्यावर ड्रॉप केलं होतं आणि आता हे महाग पडते की काय। फरदीन गाझी संघनायक स्वतः यष्टीरक्षक म्हणून कामगिरी पार पाडतायत। भारतात सर्वात जास्त फॅन फॉलोईंग असलेल्या काही 4-5 मोजके खेळाडू आहेत, त्या फॅन फॉलोअर्स किंवा क्राऊड पुलिंग क्रिकेटर्स मधल्या तो एक आहे। आणि यावेळेला बॅटची कडा आणि गंगाधर इंगवलेला मोठा बळी मिळतोय।
बॅटरला पाणी पाहिजे, बॅटरसाठी पाणी घेऊन जायचं आहे. पाणी आपले कार्यकर्ते घेऊन जातील. कुठलंही सामान वगैरे आत पोचवायचं असेल, आमचे कार्यकर्ते सक्षम आहेत, आमचे कार्यकर्ते काम करणारा असं आमचे कार्यकर्ते आहेत. 18 धावांचं नुकसान झालं. शून्यावर जर याला बाद केला असता तर याने 18 काढले नसते. नवीन फलंदाज प्रीतम परब, गोरेगावचा खेळाडू. आज मुंबईकर मोठ्या संख्येने तुम्हाला खेळताना बघायला मिळणार आहेत. तिसरा गडी बाद झाला आहे आता आणि तिन्ही गडी गंगाधरच्या खात्यात गेलेत, ही महत्त्वाची बाब. बहुत साल पहले एक गाना आया था, जिस देश में गंगा रहता है और यहाँ पर है जिस टीम में गंगा बॉलिंग करता है, गंगा करेगा दंगा. 3 गडी बाद केले त्याने आतापर्यंत आणि खूप मोठी गोष्ट आहे ही. डावी उजवी जोडी आता संपली आणि उजवी जोडी आता तुम्ही बघत आहात. पुढील चेंडू लिफ्टर चेंडू होता, अगदी छातीजवळ हा चेंडू वेगाने प्रवास करत असताना फरदीन काझी यांनी मागील झेल टिपला होता. थोडासा आवाक्याचा बाहेर खेळला होता 22 शेलारांनी तो गडी मिळवला होता. मात्र आताचा निर्धाव चेंडू धावसंख्याकडे जर बघितलं तर 29 3 बाद. 22 शेलांनी 18 धावा कुठल्या आहेत आतापर्यंत. गंगाळचा पुढील चेंडू आणि स्लॉग स्वीपचा फटका. 440 व्होल्टचा झटका आमचा मेगा स्क्रीनवर. हा खणखणीत षटकार. बाद तृतीय षटक. गंगाधर इंगवले याने 3 गडी बाद केले. थोडासा मागडा सुद्धा राहिलाय परंतु 3 गडी ही महत्वाची बाब. आताचा बुंद्यात टाकलेला चेंडू बॅटला जमिनी लगत ठेवत त्या बॉटमहँडचा वापर केलाय. 1 धाव पूर्ण करण्यात यशस्वी झाले. 3 षटक 36 धावा, 3 गडी बाद, 12ची सरासरी. पहिले 2 गडी लवकर बाद झाल्यानंतर 22 शेलार आला आणि तो गोलंदाजांवर असा अक्षरशः तुटून पडला जसा संकष्टीच्या उपासनेनंतर एखादा खवय्या जेवणावर ताव मारत असतो. आता आपण गंगाधरचे विकेट्स मेगा स्क्रीनवर गंगाधर इंगोले यांनी टिपलेले विकेट्स तुम्हाला दाखवत आहेत. 70-70. भूपेश कराळे पूर्ण प्रोडक्शनची जबाबदारी सांभाळतोय. यावेळेला टोलावून मारायचा प्रयत्न होता आणि सुंदर जेल साहिल लोंगलेद्वारा आणि आता फरदीनने टिपलेला हा झेल. शरीरापासून जवळपास 1 मीटर लांब खेळले होते 22 शेलार आणि बाद होऊन परतलेत. तर गंगाधर इंगवले यांचे 2 षटक संपलेत आणि आता चतुर्थ षटक घेऊन येतोय तो इम्रोज खान. तीन ओवर 36 रन और 3 विकेट, 12 की औसत से बल्लेबाजी चल रही है और 70-75 ये आम बात होगी. इमरोज खान के नए ओवर की गेंद शफल होकर बहुत समय था, पुल कर दिया, सड़क पे कड़क बेधड़क 6 रन. जाकर मतलब स्टंप के पीछे ऑलमोस्ट चले गए थे और क्या 6 लगा दिया. 42 for 3. डॉक्टर खाड़े उमेश 11. बोलता हूं ग्राउंड के बाहर अगर हमारे दर्शक कैच लेते हैं तो हर कैच पे 100 रुपया है. सुभाष बोईटे साहब द्वारा. सुभाष भोसले जी धन्यवाद सर. $42 for 3. शिवांश टॉस जीतकर बॉलिंग. वाइड बॉल थोड़ा फास्ट करने के इमरोज खान. फास्ट बॉल और स्लो बॉल बहुत अच्छा कर लेते हैं और बॉल का जो मूवमेंट है इसके ऊपर भी अच्छा कंट्रोल है.
फील्डिंग की जमावट अगर देखें तो एक डीप थर्ड मैन, एक वाइडिश गली, एक खिलाड़ी पॉइंट की जानिब है, एक शॉर्ट एक्स्ट्रा कवर और एक लॉन्ग ऑफ। इस बार भी पुल कर दिया है और मेगा स्क्रीन के ऊपर से लगने वाला सन्नाटेदार सिक्स। छह बॉल 19 की पारी। प्रीतम परब गोरेगांव का ग्लोरियस खिलाड़ी। नया बॉल दीजिए। देखिए इस टूर्नामेंट के नियम के मुताबिक जब भी बॉल खो जाएगी हर वक्त नई बॉल दी जाएगी। प्रीतम परब अपना क्लास दिखाते हुए सुप्रीमो ट्रॉफी जो बहुत बड़ा बेंचमार्क है टेनिस क्रिकेट का, उसके हर सीजन में 11 के 11 सीजन खेलने वाले कुछ चुनिंदा खिलाड़ी उसमें उनका नाम शुमार होता है, ओमकार देसाई बीइंग वन ऑफ देम। और प्रीतम परब, पॉजिटिव प्रीतम, परफेक्ट प्रीतम, फोटोजेनिक प्रीतम, जो दो आज उसने पुल के शॉट खेले तबीयत खुश कर दी। पूरा गोरेगांव खुशी से झूम उठा है। द ग्लोरियस गोरेगांव, द गॉर्जियस गोरेगांव, द ग्रोथ ओरिएंटेड गोरेगांव। और वहां से आता हुआ एक खिलाड़ी वाइड बॉल। स्कोर हुआ 50। 6 रन पे 2 विकेट गिरे थे। भावेश शेलार ने मजबूती दी और प्रीतम ने रनों की भूख को बढ़ाया। आकाश जांगेड़ वहां पर अभी भी खड़े लंबी पारी खेलने के इरादे के साथ। 50 फॉर 3। फिर से वाइड बॉल। 51 फॉर 3। इस बार हेलीकॉप्टर शॉट है। गोरेगांव में हेलीपैड और यहां पर चारकोप के सह्याद्री नगर में भी हेलीपैड। व्हाट अ शॉट। प्रीतम परब द्वारा। प्रीतम लाइव एंड एक्सक्लूसिव। इस बार एक और बढ़िया शॉट। टाइमिंग की गुणवत्ता देखिए और जाकर वहां पर बैनर फाड़ सिक्सर। एक और छक्का। ये हाइलाइट्स दिखाई। जिस तरह बैटिंग कर रहा है प्रीतम, 8 बॉल में 31 रन। 64 फॉर 3। वो गाना याद आ गया, अरे प्रीतम प्यारे। प्रीतम प्यारे आज छा गया है। रोका कैसे जाएगा शिवांश 11 के लिए सरदर्द बना हुआ प्रीतम परब। इस बार सुपर से भी ऊपर वाला अपर कट और ये लगा भव्य सिक्सर। चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 70. आकाश जांगीर 6 बॉल 7. प्रीतम परब 9 चेंडू 37. 6 षटकार आतापर्यंत मारले. षटकाराचा बादशाह आणि इम्रोज खानचं मागडं षटक.
जर बघितलं तर गंगाधर 5 धावा देऊन 2 गडी, नंतर इमरोज 19 धावा दिल्यानंतर 12 धावा देऊन 1 गडी बाद केला गंगाधरनी आणि आता 34 धावा इमरोजने दिल्या आहेत. प्रीतमचे षटकार तुम्ही बघत आहात, त्याचा एक कोलाज कलेक्शन. एखादा म्युझियममध्ये गेल्यावर आपल्याला जुन्या गोष्टींची आठवण असते, साठवण असते. एक एक फटका डोळ्यांमध्ये साठवून घरी घेऊन जाणे, अशी फलंदाजी आज. निर्दोष, सरस, सलील आणि सुंदर अशी फलंदाजी प्रीतम परब. आणि आता नवीन गोलंदाज आहे साहिल लोंगले. धावांच्या बाबतीत सुस्थितीत. एक क्षण होता 6वर 2 गडी बाद झाले होते. भावेश शेलारचा बिंदास ॲटिट्यूड. आणि आता जर बघितलं तर प्रीतम परब ही खेळपट्टी माझी आहे आणि इथे फलंदाजी पण माझीच होणार हे दाखवून देणारा, वज्र निर्धार करून गुडघ्याला बाशिंग बांधून मैदानाच्या आत उतरणारा प्रीतम परब. दुसऱ्या बाजूला आकाश जांगीड संथ गतीने खेळतोय, एखादा नदीसारखा संत गतीने वाहणारा आकाश. आणि त्यासमोर साहिल लोंगले. 2 युवा खेळाडू एकमेकांसमोर. प्रयास एज्युकेशन फाउंडेशनतर्फे आयोजित देवाभाऊ चषक 2026 ऑर्गनाइज बाय किरण देसाई अँड ग्रुप. यावेळेला ग्लान्स केलाय बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर, सिंगल. जबरदस्त फलंदाजी आज बघायला मिळाली आहे. टॅनेक्सचा चेंडू व्यवस्थित ट्रॅव्हल होतोय मैदानामध्ये. जो थोडाफार वार आहे त्यामुळे सुद्धा उजव्या हाताचा फलंदाजाला ॲडव्हान्टेज आहे. दुसऱ्या डावात फरदीन काझी, अमित नाईक सारखे खेळाडू तुम्हाला बघायला मिळतील. आता धावसंख्या आहे ती 3 बाद 71. यावेळेला स्विंग अँड मिस साहिल लोंगले. भरपूर मेहनत घेऊन हा खेळाडू सुद्धा वर आलाय. ज्या पद्धतीने चेंडू रिलीज केलाय, कटनी वॉल्श सारखा बॉलिंग ॲक्शन आणि क्रीजच्या अगदी कोपऱ्यावरनं तो मारा होता. डिलाइट टू वॉच अशी क्षणचित्र. आता चेंडू आणि 1 धाव प्रीतम परब. प्रीतमला सुद्धा माहीत आहे धावा निघालेत आणि चेंडूला मेरिटवर खेळणं, मात्र यावेळेला धावबाद होणार. यस, प्रसंगावधानता मानली पाहिजे तिथे इम्रोज खान यांची. आणि या प्रसंगावधानतेमुळे बादून परतोय आकाश जांगेड. रनआउट बाय इम्रोज खान. सॉफ्ट डिसमिसल. आणि आता मैदानामध्ये उतरतोय अयूब शेख. खूप कमी लोकांना माहिती आहे अयूब शेखने टेनिस क्रिकेटमध्ये 20 बाईक जिंकलेत. किती? 20. आणि ग्रामीण क्रिकेट तो भरपूर खेळायचा. आता ऑल इंडिया क्रिकेटमध्ये सुद्धा त्याचा बोलबाला. मागील सुप्रीमो चषकाचा बेस्ट बॅटर. आम्ही तुम्हाला प्रॉमिस केलं होतं जसबीर मेहरा पॉडकास्टमध्ये इतर फलंदाजांच्या बाईकबद्दल सुद्धा माहिती देऊ आणि ती माहिती आम्ही तुम्हाला हळूहळू देत आहोत. सो देअर कम्स अयूब शेख, राईट मॅन ॲट द राईट टाईम फॉर द राईट जॉब. लोंगले यांचा हा चेंडू आणि सुंदर फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफच्या दिशेने 1 धाव. चार गडी बाद झालेत. अयूब शेख आता कासर उडवलीवरनं हा खेळाडू येतो आणि चांगली फलंदाजी करून दाखवतो. एक गाव एक गट असो, ग्रामीण क्रिकेट असो, शहरी क्रिकेट असो, राज्यस्तरीय क्रिकेट असो आणि ISPL असो किंवा ISPL नसो,
त्याचा पवित्रा तोच आहे. आल्या आल्याच एक चांगला फटका आणि एक धाव. प्रीतम परब दुसऱ्या बाजूला चांगली फलंदाजी करतो आणि आता धावसंख्या पोचली ती 74 वर 4. या सामन्यामध्ये सुद्धा आपल्याला 85 ते 90 पर्यंत धावसंख्या बघायला मिळेल. मात्र शिवांश एकादश या संघाकडे सुद्धा भरपूर मोठे फलंदाज आहेत. यावेळेला फटका चांगला आहे, मात्र एका हाताने झेल का होणार नाहीये. स्कोर की तरफ तवज्जो करूँ. 80 रन 4 विकेट के नुकसान पर 16 का रन रेट. प्रीतम परब 13 बॉल 45 रन 7 सिक्सर लगाए. 346.15 का उनका स्ट्राइक रेट है. और यही स्टाइल है प्रीतम परब की भाई. आज जब मैं यहाँ पर आ रहा था, मेरे बाजू से एक पानी का टैंकर गुजरा. पानी के टैंकर के पीछे लिखा था चिटके तो फटके. और बिल्कुल यह बॉल अगर बल्ले पे आई तो लगेंगे सिक्सर. लेकिन मैं अभी भी कह रहा हूं दूसरी पारी बाकी है. बट फुल मार्क्स टू डॉक्टर खाड़े उमेश 11 खार. आखिरी ओवर की शुरुआत होगी. 3 लाख रुपए की इनामी राशि विजेता टीम को कल दी जाएगी और एक भव्य ट्रॉफी. उपविजेता टीम 2 लाख रुपए और ट्रॉफी. और आखिरी ओवर लेकर आ रहे राहुल पाटिल. बहुत जबरदस्त इनकी भी गेंदबाजी रही है. प्रहार चषक में आज से 1 महीना पहले बिल्कुल आज ही के दिन पूना में जो उन्होंने बॉलिंग की थी 8 अप्रैल, अपनी लाइन और लेंथ दोनों को पकड़कर बॉलिंग चल रही है. आखिरी ओवर में अगर 6-7 रन आ गए तो बहुत बड़ी रिकवरी कही जाएगी शिवांश स्पोर्ट्स की. तो अगला मुकाबला रहेगा सुनीता स्मृति और आकाश 11 जू कोलीवाड़ा. राहुल पाटिल बहुत जबरदस्त गेंदबाजी उनकी सियागढ़ डेंटल कॉलेज में रही थी 1 महीना पहले. स्टंप्स के करीब आकर इस बार इनसाइड आउट खेला है अयूब ने और बॉल जाएगी बाउंड्री लाइन पर 4 रन. बहुत उम्दा 84 पे 4. एक मजबूत बॉलिंग अटैक के सामने यहां पर प्रतिकार करते हुए डॉक्टर खाड़े उमेश इस बार घूम घुमा के खेला और अच्छी बॉलिंग कर रहे. राहुल बॉडी लैंग्वेज को पढ़कर गेंदबाजी कर रहे हैं, अच्छी बात है. लेग बाय 85 फॉर 4. 6 रन पे 2 विकेट जिस टीम का स्कोर था. शान पिक्चर में जिस तरह दोनों हीरो इस बार क्या शॉट खेला है. स्टैंड एंड डिलीवर आउटस्टैंडिंग और प्रीतम परब के हुए हैं 50. बल्लेबाजी झकास. एक बार तालियां तो बनती है भाई. मुंबई का खिलाडी मुंबई में. मुंबई आपली आहे आपली आणि इथे आवाजही आपलाच हवा. ऐसा मुंबईकर 91 फॉर 4. 14 गेंदों में 51 रन पूरे करने वाला प्रीतम परब. जिस तरह बॉलीवुड में प्रीतम की धुन में रिदम होती है वैसे ये प्रीतम की बल्लेबाजी में रिदम है. बॉल पैर पर रही थी और इस बार LBW आखिरकार राहुल पाटिल को विकेट मिला. स्टंप टू स्टंप बॉलिंग एंड प्रीतम इज आउट. ओवर समाप्त होते हुए 6 और 6 ओवर बाद अगर मैं स्कोर की तरफ देखता हूं तो फाइनल स्कोर इज 91 फॉर 5.
भावेश शेलार और प्रीतम परब, ये दोनों ने जबरदस्त बैटिंग की है और जीते हैं शान से, ये बता दिया उन्होंने, खेलते भी हैं शान से। शान पिक्चर में जिस तरह दोनों हीरो हीरोइन को शाकल के अड्डे से बाहर निकालते हैं, वैसे मैच को बाहर निकाला जब 6 पर 2 स्थिति थी। बट व्हाट अ कमबैक एंड इट्स अ बिग बिग अचीवमेंट। अर्धशतक प्रीतम परब का। आइए चलेंगे अगले टॉस के लिए। खेलने वाली टीम है सुनीता स्मृति 11 और आकाश 11, जू कोलीवाड़ा, दोनों कैप्टन आ जाए। मित्रांनो, सह्याद्रीचा राजा चषक पुढच्या शनिवारी आणि रविवारी तुम्हाला याच मैदानावर बघायला मिळणार। 2 लाख रुपये पहिलं पारितोषिक असलेली ही स्पर्धा दिवसा खेळली जाईल आणि सह्याद्रीचा राजाचा आशीर्वाद लाभलेली ही स्पर्धा खेळायला बघायला विसरू नका। पुढचा शनिवार रविवार आपण परत एकदा येऊ चारकोपमध्ये। बसने या, गाडीने या। हायलाइट्स दाखवले जात आहेत। प्रीतम परब यांनी मारलेले हे 50, काय जबरदस्त फलंदाजी त्याने केली। नायगराच्या धबधब्यातून जसं पाणी वाहते ना कॅनडामध्ये, तसा धावांचा धबधबा बघायला मिळाला आणि त्याचा फटक्याच्या धबधबामध्ये आपण सर्व ओले चिंब न्हावून निघालो आणि हे हायलाइट्स तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत। आणि जाऊया आता आपल्या नाणेफेक कक्षमध्ये, जिथे सज्ज आहेत माझे मित्र प्रशांत आदवडे। पुढील सामन्याचा टॉससाठी संघ आहेत सुनीता स्मृती आणि आकाश 11, दोन्ही संघांनी संपर्क करावा। धन्यवाद। 10 मिनिटाची विश्रांती आहे। बट वॉट अ बॅटिंग। पूर्ण डावाच्या हायलाइट्स तुम्ही बघत आहात। डॉक्टर खाडे उमेश 11, मगाशी म्हटल्याप्रमाणे उमेश म्हटलं की मुंबईकरांना जास्तीत जास्त संधी। फॉर मुंबई, बाय मुंबई, ऑफ मुंबई, डॉक्टर खाडे उमेश। पूर्ण हायलाइट्स तुम्ही बघत आहात। चौकार षटकारांची आतिषबाजी आणि त्यानंतर मध्ये मध्ये पडलेले गडी। भावेश शेलारने मोठे फटके मारण्याची सुरुवात केली आणि प्रीतम परबने गोलंदाजीवर वर्चस्व गाजवलं, अर्धशतक पूर्ण केलं, खेळपट्टीवर तग धरून उभा राहिला आणि हे पराक्रम त्यांनी करून दाखवलं। लक्ष्य मोठं आहे, परंतु उद्दिष्ट आणि लक्ष्य जेवढे मोठे असतात ना, तेवढीच क्रिकेट खेळण्याची मजा असते। 70 टीमने चांगलं टेलिकास्ट कव्हर केलंय। मैदानामध्ये उपस्थित सर्व प्रेक्षक यांचं स्वागत, ऑनलाईन थेट प्रक्षेपण बघणारे सर्व खेळाडूंचं स्वागत। आणि धावसंख्या चेस करण्यासाठी आता शिवांश एकादशचे खेळाडू मैदानाच्या आत उतरतील। आमचे दोन्ही पंच मैदानाच्या दिशेने चाललेत आणि ज्या वेळेला डावाची सुरुवात होईल त्यावेळेला धावतं समालोचन घेऊन येतील आपल्या चारकोप परिसरातील तुमचा आमचा घराघरामध्ये आवडला गेलेला असा समालोचक राजेश कुळे। क्या बात है। गोलंदाजी करते डॉक्टर खाडे उमेश कुळे आणि माईकवर येत आहेत राजेश कुळे। क्रिकेटमध्ये अवतरतील खूप सारी कुळे, राजेश कुळे तुमच्या मुळे।
धन्यवाद या ठिकाणी हरीश पंड्या सर, व्हॉइस ऑफ इंडिया ज्यांना आपण ऐकलं. धावांचं लक्ष ज्या प्रकारे आपण पाहत आहोत, दिशांत आमच्यावर स्कोरर आहेत. एकूण 92. पहिल्या मॅचमध्ये 94 झाल्या, दुसऱ्या मॅचमध्ये 91. म्हणजे रन्स होत आहेत, मात्र चेस होणार का पाहणं गरजेचं राहील. स्ट्राईकला बॅटर आहेत फरदीन काझी, नॉन स्ट्राईकला आपण पाहतो सुमित ढेकळे आहेत नॉन स्ट्राईकला. आणि पहिलं षटक घेऊन येतात गोलंदाज सूर्यमणी रत्नम. आपण मणिरत्नम यांना पाहिलं, मात्र सूर्यमणी रत्नम या ठिकाणी सज्ज होत आहेत. डॉक्टर खाडे उमेश 11 या संघाकडून. चला, गोलंदाज तयार होत आहेत. आमचे दोन्ही स्कोरर, मॅन्युअल आणि ऑनलाईन स्कोरर दिशांत आणि शुभम, या अगोदर मंथनला तुम्ही पाहत होतात. तर पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. धावांचं लक्ष आहे 92 धावांचं लक्ष. काउंटडाऊन स्टार्ट. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. लेट्स प्ले. गोलंदाज तयार होत आहेत. आपण पाहत आहोत सूर्यमणी रत्नम. कबरला एक खेळाडू आपण पाहत आहोत फरदीन काझी. राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी जी आपण पाहिली 1 महिन्यापूर्वी जनरल अरुण कुमार वैद्य मैदान, ज्या ठिकाणी पहिल्या 6 बॉलला 6 चौकारानंतर एक छान सुरुवात दिली होती. मात्र त्यानंतर देखील आपण पाहिलं ज्या वेळेस या गेल्या 2 महिन्यामध्ये ज्या प्रकारचं क्रिकेटर, आणि नुकतंच सरांनी देखील उल्लेख केला की सध्या जास्त फॅन फॉलोवर असलेला खेळाडू फरदीन काझी. तर दुसऱ्या बाजूला सुमित ढेकळे, बाहुबली ऑफ टेनिस क्रिकेट. पहिला बॉल घेऊन सज्ज होतोय. षटकातील पहिला बॉल सूर्यमणी रत्नम. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा, थोडासा बॅट्समनला विचार करायला भाग पडणारा. आणि ज्या प्रकारे टेम्परामेंट थोडंसं चेक केलं, कारण ज्या प्रकारचा बॉल पूर्णतः जर आपण ॲक्शन रिप्ले पाहिलं स्क्रीनवर तर आपल्याला पाहायला मिळेल निश्चितपणे एक परफ्यूम डिलिव्हरी होती. थोडेसे थांबले, वाकले बघा, बरोबर कानाच्या बाजूने डिंगडॉंग बेल वाजवत यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू अभिषेककडे जाऊन विसावला. पहिला बॉल, धावसंख्या 0. आता मात्र समोरच्या दिशेला खेळाडू त्या ठिकाणी आहेत नाही, आणि हा चेंडू ज्या प्रकारे आपण पाहतो डीप कव्हर घेतला आणि पहिल्या चेंडूवर ज्या प्रकारे गोलंदाज यशस्वी ठरला होता, मात्र आता यशस्वी ठरतोय फरदीन. निश्चितपणे फरदीन हरदीन. मात्र या ठिकाणी एक सुंदर अशी सुरुवात. डीजे दोन खेळाडू सर्कलच्या बाहेर. आपण पाहतो तिसरा बॉल. आता मध्ये वॉट अ शॉट, क्रॅकिंग स्क्वेअर ड्राईव्ह, अप्रतिम ड्राईव्ह पाहायला मिळाला. चेंडू दणदणीत, खणखणीत, निश्चितपणे या मैदानाला एक बाय बाय करत चौकार. वॉट अ शॉट, ब्युटिफुल चौकार. डीजे शिवडी या परिसरातून ज्यावेळेस सुरुवात केली, अंडर 16 खूप कमी वयामध्ये एक ॲथलेटिझम आपण पाहिलं त्या खेळाडूचं. आणि पाहता पाहता गेल्या 5 वर्षामध्ये ज्या प्रकारे झपाट्याने प्रगती केलेली या खेळाडूने उज्ज्वल भविष्य तयार केलं. फरदीन काझी आपल्या बॉलिंग मार्कवर. सूर्यमणी रत्नम थोडेसे पाहिले आले होते पुढे, मात्र त्यानंतर थोडंसं वेगळं जाणवलं. आणि आज खेळाडूंवरती गाणी तयार होत आहेत. एक वेगळं पण पाहायला मिळतंय. काही वर्षांपूर्वी फरदीनला जर पाहिलं तर मला आठवतंय आर्य भास्करची एक स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये काही अंडर 20चे संघ आले आणि त्यामध्ये स्वतः तो खेळत होता एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून. त्यानंतर संधी मिळाली बॅटिंग, आणि त्यानंतर पाहता पाहता गेल्या 7 ते 8 वर्षामध्ये एक उत्कृष्ट आयकॉन खेळाडू, आणि सध्या टेनिस क्रिकेट विश्वातील प्रत्येक फॅन फॉलोअरच्या गळ्यातील ताईत. आता मात्र जागा बनवतोय फाईन लेगला. अजून एक सुंदर चौकार. डीजे मुंबईचा वंडर बॉय ज्याचं नाव आहे फरदीन काझी.
प्रत्येक चौफेर फटकेबाजी करताना बॉलच्या मेरिटवर इम्प्रुव्हायझेशन वेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतं. मात्र पहिल्या ओव्हरमध्ये सुंदर फलंदाजी, 4 बॉल धावसंख्या 12. पुन्हा एकदा थोडा ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल होता, कव्हरला खेळायचं होतं, स्वतःवर नाराज आहेत कारण थोडासा आपण जर ॲक्शन रिप्ले पाहायला मिळाला तर निश्चित पाहू शकतो ज्या प्रकारे लेन टाकली होती, जो आपण बॉल पाहिला सूर्यमणी रत्नम यांनी टाकलेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल आणि त्या चेंडूला कव्हरला कित्येक वेळा कव्हरला विथ द स्ट्रोक आपण पाहतोय बघा, ऑफस्टंपच्या बाहेर ज्या प्रकारे उजवा पाय थोडासा वाकला होता त्यामुळे बॅलन्स करू शकले नव्हते, अन्यथा विथ द स्ट्रोक कॅरी ऑन केला असं तर कव्हरला आपल्या कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना पाहायला मिळाली असती. 5 बॉल 12 फुटचा बॉल आता मात्र मिस करतोय, फुलटॉस चेंडू होता आणि यष्टीरक्षक अभिषेक आंगणेच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावतोय. पहिल्या ओव्हरनंतर धावसंख्या 12, 92 धावांचं लक्ष्य आहे, 80 अजूनही करायचे आहेत, 16ची सरासरी आवश्यक आहे. डीजे समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 12 धावा, 92 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना सुमित ढेकळे सुप्रीमोमध्ये आपण पाहिलंय 5 सुप्रीमे ट्रॉफी ज्याने आपल्या नावावर केलेल्या आहेत कर्णधार म्हणून, आणि ज्या ज्या वेळेस मोठमोठ्या स्पर्धांमध्ये या खेळाडूला आपण पाहतो कर्णधार म्हणून आणि ज्या ज्या मोठमोठ्या ट्रॉफीना तो स्पर्श करतो एक सुवर्ण स्पर्श असतो. ज्या संघामध्ये मगाशी सरांनी उल्लेख केला गंगाधर असेल, प्रथमेश ठाकरे असेल, असे कित्येक खेळाडू ज्यांना खऱ्या अर्थाने एक वेगळं व्यासपीठ ज्याने मिळवून दिलं. सुरुवातीच्या काळामध्ये आपण पाहिलं तर विश्वनाथ जाधव याला देखील ज्यावेळेस मॅन ऑफ द सिरीज मिळाली होती सुप्रीम चषकामध्ये, आणि कव्हरला अप्रतिम मेरिट ऑफ द बॉल खेळलेला फटका, चेंडू जातोय, नागेश वाडेकर येत आहेत, सुंदर क्षेत्ररक्षण, 1 हँडेड पिकअप आणि व्हॉट अ थ्रो, जलद वेगाने स्वार होऊन आलेत आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकतात 13. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मैदानावर पाहायला मिळणार आहे. दोन्ही बाजूला जर आपण पाहायला गेलो तर पहिल्या या ठिकाणी काही गोष्टी सांगतायत बघा सुमित ढेकळे. मी मॅनेजमेंटला विनंती करतोय, प्रयास एज्युकेशन फाउंडेशन प्रतिनिधी ते काय म्हणतात पहा आणि त्याप्रमाणे आपण त्याची पूर्तता करायची आहे. बँडेज, येस, फर्स्ट एड बॉक्स घेऊन जा, पहा त्या ठिकाणी गोलंदाज तयार, फैसल आणि हवेमध्ये मिस टाइम स्ट्रोक आहे, बघूया या ठिकाणी खेळाडू येत आहेत आणि मोठी विकेट फैसलला मिळालेलं यश. भावेश शेलार गेल्या महिन्यामध्ये निश्चित पाहिलं होतं आपण 4 आणि 5 तारखेला फैसलचा क्लास गोलंदाजीचा वैभव आपण जर पाहिलं तर भावेश शेलार आणि प्रीतमची बॅटिंग आज देखील तेच तारे सितारे पुन्हा एकदा 1 महिन्यानंतर चमकताना पाहायला मिळत आहेत. मोठी विकेट, फरदीन आउट, गॉन. ठाकरे द न्यू बॅट्समन 3ऱ्या क्रमांकावर. भिवंडीमधील असे काही खेळाडू ज्याने आपल्या नावासमोर एक वलय नावलौकिक तयार केले, ग्रामीण मधून हे खेळाडू आलेत. सरांनी जसा उल्लेख केला गेला कित्येक वर्ष अक्षरशः भिवंडी वाडा या परिसरामध्ये सरांनी प्रत्येक गावाचं क्रिकेट पाहिलेलं आहे जवळून, आणि ज्याचा उल्लेख आपण वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये ज्यावेळेस हरीश पंड्या सरांची ओळख आपण पाहतो समालोचनाच्या माध्यमातून, खऱ्या अर्थाने एक वेगळी ओळख आहे. आपण त्यांची ज्यावेळेस इंटरव्ह्यू मुलाखत ऐकली होती त्यावेळी देखील त्यांनी सांगितलं की कशा प्रकारचा प्रवास होता, आणि त्यानंतरचं आत्ता बदल झालेला जो भिवंडीमध्ये पाहतोय ज्या माध्यमातून प्रथमेश ठाकरे, मगाशी परदीन काझीचं तुम्ही गाणं ऐकलं, मात्र राहुल पाटील असेल, प्रथमेश ठाकरे असेल, अक्षय कासार असेल, कित्येक काही खेळाडू आहेत ज्यांच्या नावावरती गाणी तयार झालेली आहेत, कारण यांनी ती निश्चितपणे पातळी आणि ज्या प्रकारची उंची गाठलेली आहे. आणि ज्या पद्धतीने प्रथमेश ठाकरे नेहमीच आपण
बाहुबली यांच्या बरोबर सोबत खेळताना पाहिलेलं आहे. आणि विकेट गेल्यानंतर आता कॅरी ऑन करावं लागेल, कारण दुसरं पॉवर प्ले सुरू आहे. 3 खेळाडू आपण बाहेर पाहतोय. फैजल आहेत आणि याच मैदानावर गेल्या महिन्यामध्ये जर आपण पाहिलं तर फैजल खूप जबरदस्त गोलंदाजी भावेश शेलारने केलेले 50 धावा. आणि सरांनी जो उल्लेख केला, एक मार्मिक विश्लेषण छोट्या छोट्या रील्समधून क्रिकेट जर आपण पाहिलं तर घाटकोपर भटवाडी या ठिकाणी ज्या प्रकारची ते अकॅडमी चालवत आहेत. आणि प्रीतम परब, नागेश वाडेकर यांचा संघ आज देखील आपल्याला या ठिकाणी पुन्हा एकदा तो संघ पाहायला मिळतोय. लक्ष मोठं आहे, मात्र पहिला गडी बाद झालेला आहे. स्ट्राईकला बॅटर आहेत प्रथमेश ठाकरे, गोलंदाज तयार फैसल. चांगला बॉल, ऑफ कटर आतमध्ये घेऊन आले, थोडेसे वेट करत होते आणि ज्या प्रकारे थ्रो केला होता अभिषेक आंगणे त्या ठिकाणी आहेत. शॉर्ट थर्डमॅनला आपण प्रीतम परब यांना पाहतोय. बॅकवर्ड पॉइंटला एक खेळाडू आहेत बघा. अजून एक 2 असे युवा खेळाडू या संघामध्ये पाहायला मिळत आहेत. जो बॅकवर्ड पॉइंटला आहे त्याला देखील एक चांगलं करण. फैसल, पुढचा बॉल पुन्हा एकदा बनवलाय स्टोकला. स्टोक बनते नहीं बनाना पड़ते हैं. और व्हाट अ शॉट, गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन. डीजे बॅट्समनला स्ट्राईकवर आपण पाहतोय प्रथमेश ठाकरे. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड पॉइंट, कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, डीप मिड विकेटला आपण पाहतोय खेळाडू. लॉंग ऑन, लॉंग ऑफ असे 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. राईट अमोर द विकेट फैसल. षटकातील पुढचा बॉल कव्हरला. व्हाट अ शॉट, बॉटम हँडचा वापर केला आणि प्रॉपर पाठवले चेंडू सीमा पार. खणखणीत अजून एक सुंदर षटकार. डीजे 24. पुढील दोन्ही संघांना टॉस साठी तयार राहण्याची विनंती करतोय. आता मात्र ऑस्टमच्या बाहेर शफल करून व्हाट अ शॉट, इम्प्रोव्हायझेशन, वेल एक्झिक्युशन, आउट ऑफ द पार्क. डीप लॉंग लेगच्या वरून धावसंख्या 30. अप्रतिम बॅटिंग. पहिल्या ओव्हरमध्ये 12 होते, या ओव्हरमध्ये आलेत 18, ज्यामध्ये सुंदर बॅटिंग आपण पाहतोय. प्रथमेश ठाकरेचा क्लास पाहायला मिळतोय. युअर फॉर्म इज टेम्पररी बट युअर क्लास इज परमनंट. And the batsman Prathamesh Thakre really showing how important classy player he is. DJ
धावसंख्या 2 वर 30. मी विनंती करतोय सुनीता स्मृती 11 आणि आकाश 11 जुहू कोळीवाडा या दोन्ही संघाचे संघनायक आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस का बॉस ज्या ठिकाणी टॉससाठी यायचं आहे पुढील सामन्याचा नाणेफेक आपण करणार आहोत. पुढील सामन्याचा नाणेफेक करण्यासाठी या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय की आपण आमच्या टॉस का बॉस या ठिकाणी यायचं आहे. सूर्यमणी रत्नम पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये तिसऱ्या षटकासाठी येतोय. बाहुबली स्ट्राईकला सुमित ढेकळे कॅल्क्युलेटिव्ह पाहतोय आपण कारण एका बाजूला चांगली बॅटिंग पाहायला मिळते. प्रथमेश ठाकरे कव्हरला मारलेला बॉटम हँडचा चांगला वापर आणि ज्या प्रकारची आपण बॅकलिफ्ट पाहिली त्याची आली स्विंग ऑफ द बॅट षटकार अप्रतिम 2 देखणे नेत्रदीपक फटके पाहायला मिळाले. स्ट्राईकला बॅटर आहे सुमित ढेकळे. उजव्या हाताने राऊंड द विकेट आता येणार आहे कारण डावखुरे बॅटर स्ट्राईकला आहेत. धावांची अजूनही गरज आहे 62 आणि चेंडू शिल्लक आहेत 24. पहिलाच बॉल पुढे लेनिंग फॉरवर्ड आणि पुढे जाऊन थोडंसं ड्राईव्ह केलंय आणि एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट हेच आहे की स्ट्राईक रोटेट करूया. प्रथमेश ठाकरेला एका बाजूला फ्रीडम लायसन दिलेलं आहे. आप बिलकुल बडे स्ट्रोक केले जा सकतो एक स्वातंत्र्य मिळालेलं आहे पण ज्या प्रकारची बॅटिंग करतोय आक्रमण एका बाजूने पाहायला मिळू शकतं. 23 चेंडूमध्ये 61 धावांची गरज. सुरू असलेला सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी डॉक्टर खाडे उमेश 11 विरुद्ध शिवांश स्पोर्ट्स या संघाला 92 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि डॉक्टर खाडे उमेश 11 या संघाला 91 धावा डिफेंड करायच्या आहेत. सुनीता स्मृती 11 तयार राहायचं आहे. टॉससाठी या आकाश 11 जुहू कोळीवाडा. पहिलाच बॉल लेग स्टंपवर मिळाला आणि त्याला दिली दिशा. चेंडू बाय बाय टाटा षटकार डीजे. अप्रतिम बॅटिंग. ISPL मधले सर्व तारे सितारे ऑल दी स्टारकास्ट प्लेयर्स कमिंग हिअर जे येणार आहेत. काही खेळत आहेत ज्यांना आपण ISPL च्या माध्यमातून पाहिलेलं आणि ISPL एफिलिएटेड स्पर्धा आपण पाहतोय. प्रयास एज्युकेशन फाउंडेशन आयोजित देवाभाऊ चषक 2026. राहुल वाल्मिकी आपणास विनंती राहील. आकाश 11 जुहू कोळीवाडा चला टॉससाठी यायचं आहे. राहुल वाल्मिकी आपणास विनंती करतोय आपल्या संघनायकाला पाठवायचं आहे. खूप चांगला फटका फक्त मनगटाच्या सायने फ्लिक केला चेंडूला. षटकार डाव्या यष्टीवर मिळाला होता राऊंड द विकेट. आता मात्र समोर हेलिकॉप्टर ज्या प्रकारे आक्रमण काउंटर अटॅकवर आहेत. एक धाव तर पूर्ण केली जोपर्यंत भावेश शेलार त्या ठिकाणी थ्रो करतील. एक धाव आणि धाव संख्या 38. षटक क्रमांक 3 सुरू आहे. 3 चेंडू झालेले आहेत 2.3 38 धावांचं लक्ष हळूहळू पुढे घेऊन जात असताना जर आपण पाहिलं तर अजूनही 54 धावा करायच्या आहेत. 3 बॉलमध्ये 8 आलेले आहेत. सुमित तयार. चेंडूला खेळून करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडूला खेळून काढल्या डी स्क्वेअर लेगला. एक धाव तर पूर्ण केलेले. बॉल हाताला पायाला शरीराला लागून निघाला 2 धावांसाठी. बघा लक्ष ठेवावं लागेल. एक धाव महत्वाची आहे कारण हा सामना ज्या स्थितीमध्ये आहे दोघांकडे तगडी बॅटिंग लाईनअप आहे. बॉलिंगवर तुम्हाला जर सामना जिंकायचा असेल तर डॉक्टर काडे उमेश 11ला गोलंदाजांना देखील ॲक्शनमध्ये यावं लागेल. सूर्यमणी रत्नम ज्याने पहिल्या षटकामध्ये 12 धावा देताना विकेट घेतली होती ज्या दुसऱ्या ओव्हरमध्ये फैझलने माघारी पाठवलं होतं फरदीनला. आणि आता सूर्यमणी रत्नम तयार. पुढचा बॉल समोरच्या दिशेला स्टँड अँड डिलिव्हर आउट ऑफ द पार्क. इट्स अ टिपिकल स्ट्रोक ऑफ बाहुबली सुमित ढेकळे. षटकार.
टॉससाठी अतुल भोईटेजी या ठिकाणी आले आहेत. सुभाष भोसले यांच्याकडून जर प्रेक्षकांमध्ये जर झेल घेतला तर 100 रुपयाचं पारितोषिक आहे, याची नोंद घ्यायची आहे. जर आपण झेल घेतलेला आहे बाउंड्रीच्या बाहेर तर आपण पारितोषिक घेण्यासाठी येऊ शकता. धावसंख्या पुढे सरकते, टोटल 46. हा देखील मिस टाइम होते, थोडासा लो फुल टॉस होता. ज्या प्रकारे टाइम करतोय आणि मग अशी म्हटलं मी की कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट सुरू आहे. किती ओव्हर्सला किती करायचे आहेत. धावसंख्या 47. 3 ओव्हर्समध्ये जवळपास 50चा पल्ला गाठलेला आहे आणि आता धावा जिंकण्यासाठी करायच्या आहेत. अजून जर आपण पाहिलं तर 45. 18 बॉल्समध्ये म्हणजे 15 धावांची सरासरी आवश्यक. विनंती राहील वाल्मिकी राहुल, चला आपले कॅप्टन या ठिकाणी केतन म्हात्रे यांना आपण पाहत आहोत. एका बाजूला आकाश 11 जुहू कोळीवाडा. दोन दिग्गज खेळाडू आहेत, 2 टीम्स आहेत. हा टॉस अतुलजी भोईटे साहेबांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. पाणी घेऊन जायचं आहे व्हॉलेंटियर्स. अभि महाराज चला आतमध्ये, महाराज पाणी लेकर जा. प्रज्ञेश चला, ओव्हर टू हरीश पंड्या सर फॉर द टॉस. खूप खूप धन्यवाद राजेश कुळे. मित्रांनो, आपण बघत आहात प्रयास एज्युकेशन फाउंडेशन आयोजित देवभाऊ चषक 2026. भोईटे साहेब या आज आपल्यासाठी या दुग्ध शर्करा योग जुळून आलाय. कारण आत्ताचा मॉडर्न क्रिकेटमधला ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम गोट केतन म्हात्रे एका बाजूला तुम्ही बघत आहात, म्हणजे सुनीता स्मृती विरुद्ध आकाश 11 जुहू कोलीवाडा. दोन्ही कॅप्टन आलेत. कॉलिंग कोणाची असेल? अच्छा, केतन. हेड इज द कॉल. हेड केतन नाणेफेक जिंकली आहे, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करा. आणि चारको परिसरमध्ये बोरिवली कांदिवलीमध्ये आज गेले 1 महिना आपण बघतोय 3-4 मोठ्या स्पर्धा झाल्या आहे. वाटते मुंबई शहरामध्ये किंवा ठाणे, पालघर, रायगड हे जे 4 जिल्हे आहेत तिथे जेवढ्या जास्त स्पर्धा होतील तेवढे आपल्याला नवीन खेळाडू बघायला मिळतील. सर नक्कीच भरपूर क्रिकेट कमी झालं आपल्याकडे, कारण की ओपन टुर्नामेंट बाहेर जास्त होतात आणि आपला जो मुंबईचा क्रिकेट आहे भरपूर कमी झाला आहे. कारण की 1 लाख 2 लाख कंपल्सरी असायचा, तर आता नसतो. अशा टुर्नामेंट मला तर वाटतं एक 30-35 तरी व्हायला पाहिजेत पुन्हा सीझनमध्ये, तर मुंबईचे प्लेयर दिसून येतील. कारण की मुंबईच्या प्लेयरांना क्रिकेटची पंढरी असे बोलले जातात आणि कुठेतरी ते झाकून जातात. तर अशा टुर्नामेंट व्हायला पाहिजेत आणि याच्यात चांगले चांगले प्लेयर येतील. छान पॉझिटिव्ह केतनने आपल्याला सांगितलं. आता तुमचा संघ पहिली फलंदाजी करणार आहे, तर आता मगाशी तुम्ही सामना बघितला, 70-80 हमखास होत आहेत. तर काय एखादा धावाची मजल असेल किंवा जसे चेंडू येतील तसे धावा काढणार? ॲक्च्युली मतलब टॉस जिंकला असता तर मी पण फिल्डिंगच घेतली असती, बट आम्ही ट्राय करू 70-75 पर्यंत आम्ही ट्राय करू. थँक्यू सो मच. आपला वेळ कमी आहे, ॲक्शन सुरू आहेत. ऑल द बेस्ट केतन अँड ऑल द बेस्ट दी ऑपोजिट कॅप्टन. थँक्यू सो मच. आता आपण समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. थँक्यू. तर टॉस जिंकलेला आहे आकाश 11 जुहू कोळीवाडा, ज्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पहिलाच बॉल या ठिकाणी सोहेलचा यॉर्कर, वाईड यॉर्कर होता आणि स्ट्राईकला बॅटर आहेत सुमित ढेकळे. 17 चेंडू 45 धावांची गरज. गोलंदाज तयार, पंचांच्या उजव्या बाजूने राऊंड द विकेट सोहेल. ओ, हा बॉल निश्चितपणे 6चा स्टॅम्प लागला असता. शॉट ऑफ गुडलेनचा बॉल होता, ओव्हर द विकेट होते. ॲक्शन रिप्ले बघा स्क्रीनवर. बॉल मिळाला मात्र टाइम होऊ शकला नाही, कारण अशा प्रकारचे बॉल नेहमीच उत्तर मुंबईतली स्पर्धा नॉर्थ स्टार चषक, राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी पहिलं पर्व, अजूनही 12 बॉल 54चा रेकॉर्ड यांच्या नावावर आहे. नॉर्थ स्टार चषक स्पर्धेमध्ये देखील 50 यांच्या नावावर वेगवेगळे रेकॉर्ड्स या परिसरात आहेत. स्ट्राईकला सुमित. चांगला बॉल, चांगला बॉल. बघा आपण सोहेलची जर बॉलिंग ॲक्शन पाहिली आणि जेव्हा तो पॉपिंग क्रीजच्या जवळ येतो, आपण ॲक्शन रिप्लेमध्ये बघू शकतो साईड अँगल जर मिळालं तर, आणि त्या ठिकाणी जेव्हा पॉपिंग क्रीज आल्यानंतर थोडंसं थांबतो आणि त्यानंतर रिलीज आपल्याला पाहायला मिळतो. कारण बॅट्समनला देखील मेरिट ऑफ द बॉल खेळताना याच गोष्टीचा फार विचार करावा लागेल. ज्या प्रकारे आपण पाहिलं तर जे दोन्ही चेंडू आपण पाहिले, पहिला चेंडू फुलर लेन टाकला होता, थोडासा वाईड यॉर्कर. दुसरा बॉल शॉट ऑफ गुडलेनचा जो मिळाला नाही, आणि तिसरा बॉल ज्यावर 1 धाव आलेली आहे. तर 15 चेंडू आणि धावांची गरज 44. स्ट्राईकला प्रथमेश ठाकरे, तितकाच घातक डेंजर बॅटिंग
आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत धोकादायक फलंदाजी आणि विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळते. खूप चांगली कॉन्टेस्ट पाहायला मिळेल. सोहेल समोरच्या दिशेला खेळलेला फटका बघूया. एक धाव तर पूर्ण होणार. नागेश वाडेकर अप्रतिम खेळाडू आहे, गुड ॲथलीट. केतन म्हात्रे आपणास विनंती आहे मंचावर यायचं, आपला एक सत्कार होणार आहे. या केतन भाऊ. हा, सर्वजण आता सेल्फी तर काढणारच आहेत केतन म्हात्रे यांच्याबरोबर. पहिल्यांदा सह्याद्रीनगरच्या मैदानावर पुढचा बॉल आलेला आहे. ज्याची वाट पाहत होती, पहिली वाट पाहिली त्यानंतर वाट लावली. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ ब्युटिफुल एक्झिक्युशन. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. षटकार, 6 धावा. डीजे शॉट, फॉलो थ्रू अप्रतिम पाहायला मिळाला. विथ द स्ट्रोक गेले होते. बॅकलिफ्ट जबरदस्त होती. स्विंग ऑफ द बॅट आणि फॉलो थ्रू अप्रतिम. सरळ बॅटने मारलेला समोरच्या दिशेला षटकार. 55 आपण पाहतोय. 37 धावांची गरज. 13 चेंडू. ओ, हा देखील मिस होतोय थोडासा. शेवटचा बॉल सुंदर पद्धतीने टाकलेला आहे. सोहेल या मॅच मध्ये कमबॅक करून देतोय. धावांची अजूनही गरज आहे. 37. 6 षटकारांची मॅच आहे. 12 बॉल्स मधले आपल्याला शोधावे लागणार आहेत. यू हॅव टू चूज दोज 6 बॉल्स अमंग 12 बॉल्स लेफ्ट अँड लेट्स सी व्हॉट काइंड ऑफ न्यू स्ट्रॅटेजी अगेन्स्ट द न्यू बॉलर. कारण एक बॉलर मिळणार आहे. कारण एक सेकंड स्पेलमध्ये आपण जर पाहिलं तर कदाचित आपल्याला पाहायला मिळू शकतो, जो म्हणजे फैसल आणि युवा खेळाडू ज्याची की वेगळी क्षमता आहे. करण डावखुरा गोलंदाज आहे, युवा खेळाडू आहे. सुनाभट्टी असेल, मानखुर्द असेल, गोवंडी असेल आणि गोवंडी गावातील हा खेळाडू किरण पवार यांना ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. वेलकम किरण. अप्रतिम अजून एक खेळाडू. बघा आज सर्व ISPLचे तारे सितारे, पनवेल, उरण, वेगवेगळ्या संघाकडून आपण ज्यांना पाहिलेलं आहे. मग ठाणे जिल्हा असेल, पालघर जिल्हा असेल, जसं आपण पाहिलं आत्ता गोवंडी गावातील हा खेळाडू ज्या प्रकारचं क्रिकेट ज्याने सुरू केलं. करण आहे, युवा खेळाडू आहे. एक आगळीवेगळी शैली याची देखील आहे. मात्र समोर अनुभवी दोघंही आहेत. एक गडी बाद. धावसंख्या आपण टोटल पाहतोय 55 आणि धावांची गरज आहे आता. 12 चेंडू 37 धावांची गरज. करण लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईकला बॅटर आहेत प्रथमेश ठाकरे. 6 षटकार खेचायचे आहेत 12 बॉल्समधील. तर दुसऱ्या बाजूला करण आणि संघ डॉक्टर खाडे उमेश शेलेबन हा देखील हाच प्रयत्न करेल की 6 बॉल षटकारापासून वंचित ठेवावं लागेल. एक चांगली कॉन्टेस्ट पाहायला मिळते. पुढचा बॉल. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या खूप खूप बाहेर. पंच या ठिकाणी घोषित करतायत हा नो आहे. नीरज राणावत सर. ॲक्शन रिप्ले. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अशा प्रकारचा बॉल फक्त पाहिलं त्या ठिकाणी. कुठल्या प्रकारे आपण पाहिलं नाही. बॅट्समन जागेवरनं पाहत होते. फ्रीडचा बॉल. पहिल्याच बॉलवर एक आगळी वेगळी शैली म्हटलं मात्र खांद्याचा खूप छान वापर करतो. झिंक शोल्डर आणि जिथून ताकद पॉवर मात्र स्ट्रेंथवर खेळावं लागणार आहे. 36 अजूनही करायचे आहेत. म्हणजे प्रॉपर 12 चेंडू आणि 36 धावा म्हणजे 6 षटकार. स्ट्राईकला प्रथमेश ठाकरे. नॉन स्ट्राईकला आहेत सुमित ढेकळे. सुरुवातीला सामना डॉक्टर खाडे उमेश शेलेवेन विरुद्ध आपल्याला पाहायला मिळत आहे शिवांश स्पोर्ट्स. आणि यानंतर आकाश 11 जुहू कोळीवाडा विरुद्ध सुनीता स्मृती 11. ज्या ठिकाणी आकाश 11 जुहू कोळीवाडा या संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे. आणि सुनीता स्मृती 11 राजेंद्र साना मेमोरियल ट्रॉफीमध्ये विजेता संघ जेव्हा शिफा स्ट्रायकर बरोबर ते अंतिम अजिंक्यपद जिंकले होते. पुढचा बॉल आणि आता मात्र फ्रीडचा बॉल अलॉंग विथ द कार्पेट. समोरच्या दिशेला खेळलेला फटका. खेळाडू त्या ठिकाणी येत आहेत. 1 धाव अयुबला आपण पाहतोय. आणि कॅल्क्युलेटिव्ह आपण जर पाहिलं तर 11 चेंडू अजूनही 35. स्ट्राईकला सुमित ढेकळे. डावखुरा गोलंदाज आहे, डावखुरा फलंदाज आहे. आणि या दोघांमधली जुगलबंदी पाहण्यासाठी प्रेक्षक देखील 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहतोय. भूपेश या ठिकाणी उपस्थित आहेत. मॅनेजर
70-70 स्पोर्ट्स, लवेश, गौरव ही संपूर्ण टीम. शारी पंच आपण पाहतोय, नीरज राणावत सर, त्याचप्रमाणे प्रदीप शिंदे सर, भावेश नायर सर आणि नासिर शेख सर. अकरा चेंडू 35 धावांची गरज. हो, बॉल टप्पा पडल्यानंतर काय राईज झालाय बघा. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. गुड लेंथ वरून बॉल बघा, खूप सुंदर पद्धतीने राऊंड द विकेट अँगल बनवला आणि बॉल निघून गेला. यष्टीरक्षक प्रीतम परब आहेत. 10 चेंडू धावांची गरज 35. अतिशय अटीतडीचा सामना. कंपल्सरी येणाऱ्या 2 ते 3 4 बॉलवर 2 मोठे फटके आवश्यक आहेत कमबॅक करण्यासाठी टीम शिवान स्पोर्ट्ससाठी. स्ट्राईकला सुमित. ओ बॅटची एज आणि बॉल निघून जातोय डीप थर्डमॅन बाउंड्रीच्या दिशेने. चेंडू सीमा पार. चौकार, नशिबाचा चौकार. बॅटची एज होती प्रीतम परब आणि जो स्पीड होता त्याला चकून चेंडू निघून गेला. धावांची गरज होऊन 31. बॉल बाकी 9. डीजे. नऊ चेंडू 31 धावांची गरज. हो, आपण पाहतोय नो बॉल आहे. नो बॉलवर धावून 1 म्हणजे 2 येणार. फ्रीडचा बॉल येणार. सामन्याचं गणित समीकरण बदलतंय. ज्या प्रकारे या ठिकाणी बघा क्लीन बोल्ड केलं होतं, मात्र बॉल ज्या स्पीडने टाकतोय, मात्र पंचांचा इशारा येतोय आणि या 2 धावा असतील आणि फ्रीडचा बॉल देखील येईल. पुन्हा एकदा सामन्याचं गणित बदलतं. 29 करायचे आहेत. 9 बॉल्स. फ्रीडचा बॉल आपल्याला पाहायला मिळू शकेल. स्ट्राईकला प्रथमेश ठाकरे, नॉन स्ट्राईकला आहेत सुमित ढेकळे. चला जास्त चर्चा करू नका. पंचांचा निर्णय आपण पाहत आहोत नीरज राणावत सर यांना. तर दुसऱ्या बाजूला प्रदीप शिंदे सर आहेत आणि नो बॉल. फ्रीडचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. प्रीतम परब स्वतः त्या ठिकाणी आलेत. आकाश जहांगीर देखील त्या ठिकाणी आले होते. फैसल एका बाजूला आपल्या खेळाडूला, नागेश देखील, अयूब देखील सांगतोय करणला की 3 बॉल तुला चांगले टाकावे लागणार. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर प्रथमेश ठाकरे, सुमित यांचा देखील हाच प्रयत्न राहील की 3 बॉलमधले अजून 2 कसे आपल्याला चांगले क्लिअर करता येतील, जेणेकरून मॅच 15-17 येऊ शकते. ज्या ठिकाणी ट्राय करू शकतात. कारण दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर करण थोडंसं आपला वेळ घेतो आणि अभिषेक अंगणे आता या ठिकाणी आलेले आहेत. अभिषेक देखील एक जबरदस्त क्रिकेटर आहे. वेगवेगळ्या संघातून आपण पाहिलं, मात्र लेदर क्रिकेट ज्या प्रकारचं तयार करतोय. अंडर-17 ची आपण मुंबईमधली काही अशा मोजक्या स्पर्धा ज्यामध्ये पार्ले टिळक विले पार्ले विरुद्ध IS बँड्रा ज्या फायनल खेळलेल्या आहेत, मग ती पोईसर कप असेल किंवा काही अशा निर्णायक स्पर्धांमध्ये प्रशिक्षक म्हणून ज्याने आपले योगदान दिलेलं आहे. यष्टीरक्षक नाही, मात्र शॉर्ट थर्डमॅनला आहेत आणि कान मंत्र दिलेला आहे. 9 चेंडू धावांची गरज आहे. 29 फ्रीडचा बॉल. पायामधला बॉल होता. हेलिकॉप्टर समोरच्या दिशेला. 1 धाव तर पूर्ण करतोय. भावेश शेलार त्या ठिकाणी येत आहेत. खूप सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. करण, मगाशी म्हटलं मी, मॅन फ्रॉम गोवंडी गाव. गोवंडी गावातील एका छोट्याशा ठिकाणाहून ज्याने आपल्या क्रिकेट करिअरची सुरुवात केली. चुनाभट्टी आपण पाहिलं तर अमित कोरी या परिसरातून आपण पाहिलेल्या वेगवेगळ्या खेळाडूंना, मानखुर्द, चुनाभट्टी, गोवंडी हा परिसर. जास्त क्रिकेट जर आपण पाहिलं तर बऱ्यापैकी चुनाभट्टी जी नुकतीच प्रीमियर लीग झाली त्या परिसरामध्ये किंवा चेंबूर या परिसरामध्ये करणला आपण पाहतो आणि करण आता या संघासाठी आपले योगदान देतोय. डॉक्टर खाडे उमेश 11 विरुद्ध आपण हा सामना पाहतोय. 8 चेंडू आणि धावांची गरज 28. 28. 8 बॉल्स. सुमित ढेकळे स्ट्राईकला. सुरू असणारा सामना आपण पाहतोय शिवान स्पोर्ट्स विरुद्ध डॉक्टर खाडे उमेश 11. अजून एक सुंदर बॉल. ज्या प्रकारचे बॉल गुड लेंथवरून राईज होत आहेत बघा. ऍक्शन रिप्ले पाहू शकतो. कारण काही वेगळं करत नाही. बेसिक क्रिकेट बघा ज्या प्रकारचा त्याचा रिलीज पॉइंट आहे आणि थोडासा डाव्या यष्टीवर नाही तर ऑफ स्टंपच्या थोडासा किंचितसा बाहेर काढून अँगल बनवून बाहेर करतोय, थोडासा कट करतोय. जरी आपण पाहिलं अभिषेक अंगणे त्या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅनला बॅकवर्ड पॉइंट आहे समोर आणि एक शॉट फाईन लेग. 4 खेळाडू आतमध्ये. 7 चेंडू 28 धावांची गरज. आता मात्र जागा बनवलेली आहे. आउट ऑफ द पार्क.
इट्स अ मच निडेड सिक्सर. षटकार. धावांची गरज आहे 22 की 21. 6 चेंडू 22 धावांची गरज. डीजे तर 6 चेंडू आणि धावांची गरज आहे 22. स्ट्राईकला प्रथमेश ठाकरे. बॉल बाहेर गेल्यानंतर नवीनच बॉल येणार आहे. थोडी चर्चा सुरू आहे मैदानावर देखील. शेवटचं षटक टाकणार कोण, कारण 2-2 जर आपण स्पेल पाहिला तर असं वाटलं होतं फैसल येईल, मात्र नाही. सोहेलला या ठिकाणी ठेवलेलं आहे शेवटच्या षटकासाठी, कारण सूर्यमणी रत्नम याने आपल्या 2 ओव्हर्स पूर्ण केल्यात. आणि असं वाटलं होतं फैसल आणि आपण जर पाहिलं तर सोहेलमध्ये कोणता गोलंदाज येणार, तर आता सोहेलवर तो विश्वास दाखवलेला आहे डॉक्टर खाडे उमेश शिलेबन या संघाच्या संघनायकाने. 22 करायचे आहेत कंपल्सरी. 3 षटकार 1 चौकार. या अगोदर देखील प्रथमेश ठाकरेने अशा प्रकारचा कारनामा केलेला आहे वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये. या ठिकाणी गोलंदाज तयार होतोय सोहेल. शेवटचं निर्णायक षटक. 6 चेंडू 22 धावांची गरज. आपण पाहत आहोत देवाभाऊ चषक 2026. पहिलाच बॉल फुल टॉस आणि यावर केला आक्रमण. चेंडू सीमा पार. हा येतोय सुंदर षटकार. डीजे 16 करायचे आहेत 5 बॉल. मैदानावर आपली वेगळी ओळख निर्माण करत असताना शेवटपर्यंत लढावं लागेल, झुंज द्यावी लागेल. ज्यावेळेस तो फरदीन काझी बाद झाल्यानंतर आला, स्वतःला सांगावं लागेल की शर्यत अजूनही संपलेली नाही, कारण मी अजूनही जिंकलेलो नाहीये. 5 चेंडू 16 धावांची गरज. एका बाजूला विश्वास देतोय आपल्या खेळाडूला अभिषेक आंगणे. गोलंदाज आहे सोहेल, युवा खेळाडू आहेत. दुसऱ्या बाजूला अनुभव वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये. बघा हे टेम्परामेंट असतं, कशा प्रकारे तुम्ही कोणत्या मॅचमध्ये खेळता यावर देखील खूप काय अवलंबून आहे. देवाभाऊ चषक प्रथम पारितोषिक 3 लाख, द्वितीय पारितोषिक 2 लाख. अतिशय अडीतडीचा सामना. पुढचा चेंडू. हा देखील, या देखील चेंडूला गोईंग गोईंग गोईंग, मात्र नाही. खेळाडू आहे नागेश वाडेकर. हा देखील बॉल असं वाटलं होतं स्क्वेअर लेगला जाईल, मात्र नाही. काळू कॉर्नर शोधलं. या मैदानातली सर्वात लॉंगेस्ट षटकार आणि नागेश वाडेकर आलेत. मॅच इज ऑन. 4 चेंडू 16 धावांची गरज. अजूनही 2 षटकार 1 चौकाराची मॅच. अप्रतिम स्ट्रोक होता. ऍक्शन रिप्ले बघू शकता तुम्ही स्क्रीनवर. नवीन बॅटर आलेले आहेत. पवन खेडे या ठिकाणी आलेले आहेत आणि आता जबाबदारी आहे. 2 बॉलमध्ये 10 12. कित्येक वेळा या खेळाडूने आपली जबरदस्त कामगिरी केलेली आहे. तो खेळाडू आहे पवन खेडे आणि आता इथे या मैदानावर करायचे 4 चेंडूमध्ये 16. प्रेक्षक झालेत गोळा. याची देही याची डोळा. आपण पाहत आहोत प्रयास एज्युकेशन फाउंडेशन आयोजित देवाभाऊ चषक या क्रिकेट स्पर्धेचा दैदिप्यमान सोहळा. सह्याद्रीनगरच्या मैदानावरून 4 चेंडू 16 धावांची गरज. पवन खेडे आक्रमक बॅटर. बाहुबली एका बाजूला आहेत. एक चांगला चेंडू टाकावा लागेल. या पुढच्या 2 चेंडूंवर सामन्याचं गणित समीकरण बदलेल. हा सामना कोणत्या संघाच्या बाजूने झुकेल? डॉक्टर खाडे उमेश 11 की शिवान स्पोर्ट्स. गोलंदाज तयार होत आहे सोहेल. स्ट्राईकला पवन खेडे. गुरसाईचं भावेश पवार आपण पाहिलेलं आहे, मात्र पवन या ठिकाणी सज्ज होतोय. गोलंदाज तयार सोहेल.
चेंडू पंचांचा इशारा येतोय वाईड. थोडंसं वेगळ्या दाटणीचा चेंडू टाकायचा होता आणि पंच प्रदीप शिंदे यांचा निर्णय वाईड आहे. मात्र थर्ड अंपायर रेफर केलेला आहे. आणि आता ॲक्शनमध्ये आपण पाहणार आहोत भवेश नायर. वाईड बॉल. पंचाने निर्णय दिलेला आहे. चार चेंडू 15 धावांची गरज. गोलंदाज सोहेल. हा बॉल फार महत्वाचा ठरणार आहे. स्ट्राईकला पवन खेणे आणि हो हो बॉल डॉट. 3 चेंडू 15 धावांची गरज. म्हटलं होतं की एक एक बॉल आता महत्वाचा ठरणार आहे. कधी या बाजूला कधी त्या बाजूला. 3 चेंडू 15 धावांची गरज. सोहेल सज्ज होतोय आणि स्ट्राईकला बॅटर आहेत पवन खेणे. शिवांश स्पोर्ट्स विरुद्ध डॉक्टर खाडे उमेश शिलेवन या दोन संघांमध्ये सुरू असलेला सामना. गोलंदाज सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट सोहेल. स्ट्राईकला पवन खेणे. 3 चेंडू 15 धावांची गरज. मात्र थोडासा बॅकलिफ्ट खाली आपण पाहिली. ज्या प्रकारचं स्ट्रोक लिफ्ट केली होती बॅट आणि त्यामुळे बॉल खाली आपण पाहतोय समोरच्या दिशेला. 14 धावांची गरज 2 बॉल्समध्ये. 2 चेंडू 14 धावांची गरज. बघूया काय वेगळं घडणार आहे या मॅचमध्ये. प्रियास एज्युकेशन फाउंडेशन आयोजित देवाभाऊ चषक 2026 पहिलं वर्ष पहिलं पर्व सह्याद्रीनगरच्या क्रीडा नगरीमध्ये आपण पाहत आहोत. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं क्रिकेट प्रेमींचं हार्दिक स्वागत. दुसरा सामना आपण पाहतोय. 2 चेंडू 14 धावांची गरज. थोडस फॉलो थ्रू मध्ये आलेत. पॉपिंगीच्या जवळ आल्यानंतर ज्यावेळेस थोडेसे थांबतायत. दोन चेंडू 14 धावांची गरज. गोलंदाज सज्ज होत आहेत. सोहेल राईट आर्म ओव्हर द विकेट. डावखुऱ्या बॅटरसाठी हवेमध्ये उंच मारलेला आहे. खेळाडू त्या ठिकाणी येणार मात्र चेंडू सीमा पार. षटकार. 1 बॉल 8 धावांची गरज. 8 आणि बघूया बॅट्समनचा थाट पाहायला मिळणार का. एक अजून 2 धावा आल्या असत्या तर निश्चितपणे 1 बॉल 6 आली असती. 1 बॉल 8 धावांची गरज. कंपल्सरी चेस आहे. बॅट्समन सज्ज होत आहेत. गोलंदाज सोहेल. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक आणि खेळाडू त्या ठिकाणी येत आहेत. एक वेगळा झेल घ्यायला गेले नागेश वाडेकर आणि डॉक्टर खाडे उमेश शिलेवन हा संघ या ठिकाणी विजयी ठरतोय. बाहेर जे झेल घेणारे आहेत त्यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक सुभाष भोसले यांनी डिक्लेअर केले. या अगोदर एक आपण पाहिलेलं आहे त्याला आपण देणार आहोत. मी केतन मात्रे यांना विनंती करतोय. आकाश इलेव्हन जुहू कोळीवाडा आपण तयार राहायचं आहे. त्या संघामध्ये आपण प्रथमेश मात्रेला ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर आकाश शिंदारिया, प्रथमेश मात्रे, केतन मात्रे, बंटी बद्रिके. एक विशेष सन्मान सत्कार आपण या ठिकाणी व्यासपीठावर घेणार आहोत. तोपर्यंत जाऊया आपण सरांकडे. ओव्हर टू यू सर. केतन मात्रे कृपया आपण मंचावर येण्याची कृपा करावी. आपला एक सत्कार आहे आणि त्यानंतर आपण लगेच सामनावीरचा पारितोषिक देणार आहोत. मात्र केतन मात्रे
मित्रांनो, जसा फुटबॉलमध्ये लायनल मेसीला गोट म्हटलं जाते, ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम, केतन म्हात्रे बक्षिसांचा बादशाह म्हणावं लागेल. कारण सर डोनाल्ड ब्रॅडमॅनची ॲव्हरेज, सचिन तेंडुलकरचे वन डेमधले रन आणि केतन म्हात्रेने जिंकलेल्या बाईक, मला नाही वाटत हे रेकॉर्ड तुटू शकेल. तर केतन, तुला हार्दिक शुभेच्छा. वाकलनचा वंडर बॉय. आणि सर्वांच्या माहितीसाठी वाकलन गावाच्या क्रिकेटर्सनी एकत्र मिळून 100 बाईक जिंकल्यात. म्हणजे हा सुद्धा एक रेकॉर्ड आहे. मला नाही वाटत हा रेकॉर्ड सुद्धा कधी तुटेल. पण ऑल द बेस्ट. जाऊया प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्डसाठी. प्रीतम परब. आणि सरांना विनंती करतोय, प्रीतम परब आपण व्यासपीठावरच सर घेऊया का? किरणजी देसाई. डगआउटमध्ये दोन्ही संघाने आपला ताबा घ्यायचा आहे. दोन्ही संघाला विनंती करते, प्रीतम परब आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. तर प्रीतम परब मॅन ऑफ द मॅच आहेत. पहिलं अर्धशतक या स्पर्धेतील आपण पाहिलं, ज्या प्रकारची फलंदाजी. धन्यवाद. फरदीन गाजी. फरदीन गाजी स्टेज पे आइए. फरदीन भाई, आपका भी एक सत्कार हो रहा है. वेलकम राहुल वाल्मीकि एंड मीन अहमद दाऊद. 2 मैनेजर आ चुके हैं. फरदीन गाजी, इफ यू कुड कम ऑन द स्टेज. फरदीन भाई जरा स्टेज पे आइए, आपका एक सत्कार है. प्रीतम परब, आपण सामनावीर पारितोषिक घेण्यासाठी मंचावर यायचं आहे. प्रीतम परब जर कुठे असतील लवकर या. आइए फरदीन भाई, आइए आइए. अरे राहुल भाई, हाँ जरा छोड़िए ना. हाँ, वेलकम फरदीन, प्राइड ऑफ मुंबई, प्राइड ऑफ एवडी एंड वर्ल्ड क्रिकेटर, मिस्टर फ्लेक्सिबल. अल्बर्ट आइंस्टाइन के दिमाग को कोई पढ़ नहीं पाया और फरदीन गाजी के फिटनेस को आज तक कोई पढ़ नहीं पाया. फरदीन गाजी एक ऐसा खिलाड़ी है, इसके शरीर में कितनी हड्डी है कोई यहाँ पर गिन नहीं सकता. व्हाट अ प्लेयर. गुड जॉब फरदीन. प्रीतम परब, प्रीतम परब मंचावर या. हाँ, देयर इज प्रीतम परब, सामनावीर. वेलकम प्रीतम, प्लेयर ऑफ द मैच. येस, प्लेयर ऑफ द मॅच प्रीतम परब यांना मॅन ऑफ द मॅचची एक ट्रॉफी आहे आणि एक सुंदर कॅप आहे. प्रीतम, इट्स इंडीड अ ग्रेट प्लेजर. इस्माइल. प्रीतम, मॅच सुरू व्हायला अजून वेळ आहे. जेव्हा जेव्हा मी ऐकतो ना की मुंबईचं क्रिकेट मला भरपूर राग येतो. तुला पण राग येतो का? राग असा नाही, पण मुंबईचं क्रिकेट कधी संपणार नाही एवढं नक्की. ग्रेट. आज या पोझिशनमध्ये तुमची टीम होती, 6 धावांवर 2 गडी बाद. भावेश शेलारने जी मेहनत केली, तुला असं वाटतं त्यामुळे थोडंसं प्रेशर तुझ्यावर कमी झालं?